सूर्य मावळला होता आणि त्याची सोनेरी किरण बैठकी खोलीच्या खिडक्यातून जिरपत होती. एकत्र कुटुंब सोफ्यावर बसन होतं, मूग पांघरुणात गुंतून. खोलीच्या मध्यभागी टेलिव्हिजनवर एक मजेदार चित्रपट सुरू होता. वातावरण शांत आणि प्रसन्न होतं. अशा साध्या संध्याकाळी त्यांच्या दैनंदिन जीवनात एक वेगळं समाधान होतं. सुमित आणि रश्मी, आई बाबा, त्यांचा लहान मुलगा प्रज्योत सोबत बसले होते. तो उत्सुकतेने टीव्ही बघत होता. प्रज्योत खूपच चंचल होता, नेहमी कुतूहल असलेला आणि भरपूर प्रश्न विचारणारा. टीव्हीवरील व्यक्तिरेखा जिवंत चालल्यासारख्या त्याच्या डोळ्यात चमक दिसत होती. ते दोघं हे क्षण जपत होते जिथे जग थांबल्यासारखं वाटत होतं आणि फक्त त्यांच्या बैठकी खोलीतून हास्य आणि गप्पाटप्प्यांचे आवाज येत होते. कुटुंबासोबत वेळ घालवणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. एक मौल्यवान सवय जी त्यांना एकमेकांच्या जवळ आणत होती. चित्रपट सुरू असताना खोलीत कार्टून पात्रांचे आवाज आणि आनंदी संगीत भरलेलं होतं. रश्मीने प्रज्योतकडे पाहिलं, जो त्याच्या आवडत्या बाहुल्याला मिठी मारून बसला होता. ती हसली. जीवनातील साध्या प्रसंगात मुलांची निरागसता आणतात त्याचं कौतुक करत. या संध्याकाळी त्यांच्यासाठी एक आश्रयस्थान होत्या जिथे प्रेम जाणवत होतं आणि आठवणी हळूवारपणे विणल्या जात होत्या. ते ज्या चित्रपटाकडे पाहत होते तो मैत्री आणि छोट्या छोट्या दयाळूपणाच्या कृतींबद्दल होता. हा विषय कुटुंबाला खूप आवडला. रंगीबेरंगी पात्रे आणि रंजक संवादातून मौल्यवान धडे देणारा. प्रज्योत लहान असला तरी तो या कथा आश्चर्यकारक समजून घेत होता. चित्रपट सुरू असताना रश्मी गरमागरम जेवणाची थारी घेऊन आली. जेवणाची वेळ झाली होती, पण प्रज्योत चित्रपटात इतका रंगला होता की त्याला काही कळलंच नाही. रश्मीने त्याला हळूच हाक मारली. टीव्ही पासून दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रज जेवायला ये, ती हळूवार म्हणाली, त्यांच्या समोर असलेल्या टेबलावर थारी ठेवत. प्रज्योतने डोके फिरवले, पण त्याचे डोळे अजूनही टेलिव्हिजनवर चिकटले होते. तो एका दृश्यात तल्लीन होता जिथे एक लहान मुलगी तिच्या मैत्रिणीला हस्तनिर्मित भेट देत होती. रश्मी हसली. तिला माहित होतं की एखाद्या गोष्टीत त्याचं लक्ष वेधलं की त्याला थून दूर करणं किती कठीण असू शकतं. तिने एक चमचा भात हातात धरला आणि पुन्हा प्रयत्न केला, यावेळी थोडी अधिक मनधरणी करत. बघ प्रज्योत, तुझं आवडतं, ती म्हणाली चमचा दाखवत. सुमितनेही त्यात सामील होताना प्रज्योतचा हात खेळत हलवला. प्रज्योत हसला, पण तरीही त्याचं लक्ष विचलित करायला तो तयार नव्हता. त्याचे लहान हात चमच्यासाठी पुढे आले, पण त्याचे डोळे अजूनही कार्टून पात्रांवर खिळले होते. प्रज्योतला जेवताना त्याचं लक्ष विचलित करण्याचं आव्हान नेहमीचे होतं. तरीही रश्मी आणि सुमित या गोष्टीला धीर आणि विनोदाने हाताळत होते, कारण त्यांना माहित होतं की या छोट्या छोट्या धडपडी पालकत्वाच्या आनंदाचा भाग आहेत. अखेर प्रज्योतने एक घास घेतला. त्याचं मन शेवटी वास्तविक आणि कार्टून जगामध्ये संतुलन साधतं. चित्रपट पुढे सरकत असताना एक दृश्य सर्वांच्या हृदयाला भिडला. चित्रपटातील लहान मुलीने तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिच्या मैत्रिणीला तिने बनवलेली भेट दिली. रंगीबेरंगी मण्यांनी बनवलेला एक साधा ब्रेसलेट. ही कृती शुद्ध आणि हार्दिक होती. तिच्या निष्पाप प्रेमाचे आणि मैत्रीचे प्रतिबिंब होती. प्रज्योतचे डोळे हे दृश्य पाहून विस्फारले. लहान वयातच त्याला या कृतीचे महत्त्व समजले असावे. त्या क्षणाची प्रामाणिकपणा पडद्यावरून ओलांडून गेली आणि प्रज्योतला खोल स्पर्श केला. त्याने आई वडिलांकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कौतुकाचे भाव होते. सुमित आणि रश्मी यांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले. त्यांना त्यांच्या मुलावर या दृश्याचा परिणाम दिसत होता. प्रज्योत दयाळूपणाचा अर्थ समजून घेत आहे हे पाहणे हा एक सुंदर क्षण होता. कृतीचा साधेपणा, त्यामुळे मिळालेला आनंद आणि त्यातून प्रसारित होणारे उपसर्व काही त्याच्या तरुण हृदयात कोरले गेले. खोलीत ते दृश्य काही काळ रमले, ऊब आणि कोमलतेचा एक जादू पसरवत. काही क्षण शांतता होती, जणू काही सर्वजण देण्याच्या सौंदर्यावर चिंतन करत होते. हा शब्दांशिवाय सांगितलेला धडा होता. मुलाच्या दृष्टिकोनाच्या शुद्धतेतून सांगितलेली कहाणी होती. दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाश खिडक्यातून पडत असताना प्रज्योत त्याच्या खोलीत व्यस्त होता. रश्मीने त्याला क्रेयॉन, कागद आणि दोरीच्या तुकड्यांनी वेढलेले पाहिले. त्याचे लक्ष इतके कशाने वेधून घेतले आहे याबद्दल तिला उत्सुकता होती. काय बनवतोयस प्रज्योत, तिने हळूच विचारले. प्रज्योतने गर्वित हास्य करत वर पाहिले. एक भेट आई, तो म्हणाला.
कागद आणि मन्यांनी बनवलेला रंगीबेरंगी ब्रेसलेट दाखवत. रश्मीचे हृदय हे दृश्य पाहून वितळले. ते साधे होते, तरीही त्यात खूप प्रेम आणि परिश्रम होते. प्रज्योतने चित्रपटातून प्रेरणा घेतली होती आणि त्यात त्याची स्वतःची सर्जनशीलता जोडली होती. तो धावत त्याच्या वडिलांकडे गेला, जे बैठकी खोलीत वर्तमानपत्र वाचत होते. बाबा, हे तुमच्यासाठी. प्रज्योत उत्साहाने आणि प्रामाणिकपणे म्हणाला. सुमित शब्दांनी व्यक्त करू शकत नव्हता इतका भावुक झाला होता. त्याने ब्रेसलेट घेतला, त्याचे डोळे भावनेने भरले आणि त्याने प्रज्योतला घट्ट मिठी मारली. रश्मीने हे दृश्य पाहिले. तिचे हृदय अभिमानाने आणि प्रेमाने भरून आले. हा क्षण त्यांच्या कुटुंबाचे सार दर्शवत होता. एक लहान निष्पाप हावभाव जो त्यांच्यातील बंधनांबद्दल बोलत होता. प्रज्योतच्या प्रेमाचा साधा हावभाव रोजच्या क्षणामध्ये आढळणाऱ्या सौंदर्याची आठवण करून देणारा होता. दिवस अखेर झाला तेव्हा रश्मी आणि सुमित यांनी त्यांच्या लहान मुलाने त्यांना दिलेल्या धड्यावर चिंतन केले. साध्या हार्दिक हावभावाची शक्ती खूप होती. प्रेम व्यक्त करण्यासाठी भव्य कृतींची गरज नाही हे ते आठवण करून देत होते. कधीकधी सर्वात लहान हावभावांचा सर्वात मोठा परिणाम होऊ शकतो.